नमस्कार, समृद्धीज किचन कट्टामध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहे स्वादिष्ट, रुचकर आणि ज्याची चव जिभेवर रेंगाळत राहील असा पदार्थ। आपण चटण्यांचे तर खूपच प्रकार पाहिले, पण त्यापैकी एक म्हणजे काळ्या तिळाची चटणी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवायची आहे। याला कोकणात तिळकुटाची चटणी देखील म्हणतात आणि काही भागात कारळाची चटणी देखील म्हणतात। ही चटणी स्वादिष्ट तर खूपच लागते, त्याच्यामुळे जेवणात तोंड लावण्यासाठी ही चटणी जरूर घ्यावी। जेवणाचा स्वाद दुप्पट होतो। अशी ही चटणी स्वादिष्ट तर असतेच, पण स्वास्थ्यवर्धक देखील असते। यामध्ये कॅल्शियम सोबत फायबरची मात्रा जास्त असते, जी शुगर आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही नियंत्रित करते। अशी प्रोटीनयुक्त भरपूर स्वादिष्ट अशी चटणी कशी बनवायची हे आपण आज पाहूया। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर मग तिळकुटाची चटणी बनवण्यासाठी तयारी करूया। इथे मी घेतलेले आहेत 100 ग्राम काळे तीळ। असे लांब आकाराचे तीळ घ्यायचे असतात। हे तीळ लांब आकाराचे आणि काळ्या रंगाचे असतात। सोबतच घ्यायचे आहे 1 चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा घरातलंच तिखट घ्यायचं आहे। रोजच्या वापरातलं तिखट घेतलेलं आहे। इथे तुम्ही लाल तिखट मिरच्या पण वापरू शकता। 7 ते 8 लाल तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर घ्यायच्या आहेत 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, सोलून घ्यायच्या आहेत। तुम्ही जास्त पण घेऊ शकता तुम्हाला हवे असतील तर। चटणी करण्यासाठी साहित्य तयार आहे। आता सर्वात आधी तीळ साफ करून घ्यायचे आणि गॅसवर कढई तापवण्यासाठी ठेवायची आहे। आता कढई तापल्यावर या कढईमध्ये सगळे तीळ भाजून घेऊया। तीळ भाजताना लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचे आहेत। चला तर मग तीळ खरपूस भाजून घेऊया। या चटणीचा उपयोग खूप साऱ्या भाज्यांमध्ये वापरून भाज्यांची चव वाढवू शकतो, जसे की गवार, वांग, शेवग्याच्या शेंगा, बीन्स यासारख्या भाज्यांमध्ये ही चटणी टाकून याची आपण चव वाढवू शकतो। अगदी वांग्याचं, कारळ्याचं भरीत देखील छान होतं ही चटणी वापरल्यामुळे। एकदा नक्की ट्राय करा, खूपच छान लागतं। ही चटणी जेवढी स्वादिष्ट आहे तेवढीच स्वास्थ्यवर्धक देखील आहे। याच्यामध्ये कॅल्शियम सोबत फायबरची मात्रा खूप प्रमाणात असते। प्रोटीन देखील भरपूर प्रमाणात असतं। त्यामुळे जेवणामध्ये या चटणीचा नियमित वापर जरूर करावा। तीळ भाजत असतानाच यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरे। जिरे पण तिळासोबत भाजून घ्यायचे आहेत। 3 ते 4 मिनिट हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। भाजल्यावरती तीळ तडतड उडू लागतात। तुम्ही ते पाहू शकता, तीळ तडतड करून उडत आहेत। तीळ तडतड करत उडायला लागले की आपण आता गॅसची फ्लेम बंद करूया। चांगले तीळ भाजले गेलेले आहेत। आता एका प्लेटमध्ये आपण हे तीळ थंड होण्यासाठी काढूयात। तीळ प्लेटमध्ये काढलेले आहेत। आता हे चांगले थंड करून घ्यायचे आहेत। तीळ थंड होत आहेत तोवर आपण पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा वाटून घेऊया। इथे आपण लसूण आधी वाटून घेत आहे, कारण जर लसूण तिळासोबत वाटून घेतला तर लसूण व्यवस्थित वाटला जात नाही आणि चटणीचं टेक्स्चर नीट येत नाही। म्हणून पहिल्यांदा लसूण ऑफ ऑन मोडवर दरदरीत जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आता लसूण वाटून घेतल्यावर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मीठ, 1 चमचा तिखट। हे घरात वापरणारं तिखट आपण घेतलेलं आहे। इथे आपण मिरच्या पण घेऊ शकतो। 7 ते 8 मिरच्या तिखट घ्यायच्या आहेत। शेवटी घ्यायचे आहेत भाजलेले तीळ। हे तीळ आपण खरपूस असे भाजून घेतले, त्यानंतर थंड केलेले आहेत। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे। जास्त वाटायची गरज नाही, फक्त 1 ते 2 मिनिट फिरवून घ्यायचं, म्हणजे चटणी तयार होते। चला तर मग चटणी तयार आहे। ही चटणी एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। मस्तपैकी चटणी रेडी आहे। खाण्यासाठी स्वादिष्ट चटणी आहे। ही चटणी भाकरी आणि चपातीसोबत तर खाऊच शकतो, पण खिचडी आणि भातासोबत जर नुसती खाल्ली तर खूपच चवदार लागते। अशी ही चटणी तयार करून आपण हवाबंद डब्यात महिनाभर स्टोअर करू शकतो।
रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन नक्कीच दाबा।